नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इतिहासामधला जो आपला व्हॉइसरॉयचा पार्ट कंप्लीट करायचा होता तो आज पूर्ण आपण करतोय. आपण बऱ्याच दिवसांपासून व्हॉइसरॉयबद्दल डिस्कशन करत होतो की त्याला पार्टला आपण कसं नेमकं तुमच्यासमोर डिस्क्राईब करायचं. तर चांगला चान्स आहे आपल्याकडं. आपण एक्झामच्या दृष्टीने अगदी शॉर्टमध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये व्हॉइसरॉय कंप्लीट करू. ओके, आणि तुमच्या एक्झामसाठी याच्यातून बरीच रिव्हिजन होईल आणि तुम्हाला व्हॉइसरॉयची कामंसुद्धा व्यवस्थित लक्षात राहतील. ओके, तर आपण व्यवस्थित सगळे क्वेश्चन्स बघू जे व्हॉइसरॉयवरती बनू शकतात आणि एखादं तुमची एक्झाम झाल्यानंतर एक मोठं लेक्चर करूया आणि त्यामध्ये आणखीन डिस्क्राईब म्हणजे एकदम डिटेलमध्ये जाऊ. तर आता वेळ न वाया लेक्चरची सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतात ICS परीक्षेची सुरुवात कधी आणि कोणाच्या काळात सुरू झाली? तर ICS जी एक्झाम आहे ही भारतामध्ये 1856 ते 1857 लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात सुरू झाली. ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. बरेच इथं बाकीचे पण ऑप्शन्स आहेत, जसं लॉर्ड डलहौसी परत त्यांचं इयर वेगळं दिलेलं आहे आणि लॉर्ड कॅनिंग यांचं पण इयर वेगळं दिलेलं आहे. मात्र तुम्हाला इयर आणि ते व्यक्ती हे दोन्ही माहिती पाहिजेत. तर ICS एक्झाम ही 1856, 1857 लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये सुरू झाली. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर आपल्याला इथं अयोग्य अशी जोडी ओळखायची आहे. हे प्रश्न एकदम क्वालिटी प्रश्न आहेत. आम्ही स्वतः याला 2 दिवसापासून बनवत होतो, त्यामुळे फार इम्पॉर्टंट ते आणि थोडे हार्ड लेवलचे पण असतील. मात्र आपल्याला व्हॉइसरॉय कंप्लीट करायचं आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची म्हणल्यावरती अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. ओके, आणि आपल्याला इथं आता अयोग्य जोडी ओळखायची आहे. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत, यापैकी एकच जोडी अशी आहे की जी अयोग्य आहे, बाकी तिन्ही जोड्या अशा आहेत की ज्या योग्य आहेत. ओके, तर पहिलं ऑप्शन बघू. एका साईडला व्हॉइसरॉय दिलेत आणि त्यांनी केलेली कामं. तर पहिला ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग. तर यांनी मद्रास, मुंबई, कोलकाता विद्यापीठाची स्थापना केली. तर हे करेक्ट पेअर आहे. लॉर्ड कॅनिंग यांनी मद्रास, कोलकाता आणि मुंबई इथल्या विद्यापीठांची स्थापना केली. लॉर्ड मेयो यांनी पहिली जनगणना केली. ही पण पेअर बरोबर आहे. लॉर्ड मेयोनी पहिली जनगणना केली होती. तिसरी पेअर आहे लॉर्ड रिपिन. तर दुष्काळावर उपाय सुचवण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅटची आयोग नेमला होता त्यांनी. ओके, तर हे अयोग्य आहे, म्हणजे आपला आन्सर हे राहील की लॉर्ड रिपन यांनी दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची हे आयोग नेमला होता. तर ही अयोग्य जोडी म्हणजे आपला आन्सर राहील. आणि पुढचं एक बघू ऑप्शन लॉर्ड कर्झन. तर यांनी लॉर्ड मॅकडॉनल्डच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला होता. तर ही पेअर करेक्ट आहे. लॉर्ड मॅकडॉनल्डच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड कर्झन यांनी दुष्काळासाठी आयोग नेमला होता. तर हे महत्त्वाचे, भारतामध्ये दुष्काळ बरेच पडले होते आणि याच्यावरती इंग्रजांनी बरेच वेगवेगळे आयोगाची स्थापना केली होती. ते आपण दुष्काळाशी रिलेटेड जी कामं केली त्या व्हॉइसरॉयसनी आपण ती बघूत. तर 1960 कर्नल स्मिथ आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि ही लॉर्ड कॅनिंगनी केली आहे. वायव्य सरहद प्रांतामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाविषयक ही समिती स्थापन केली होती किंवा हा आयोग स्थापन केला होता. ओके, तर 1860 लॉर्ड कॅनिंग यांनी कर्नल स्मिथ आयोग. ओके, हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये डिफिकल्ट लेवल क्वेश्चन जर बनवायचे असतील तर हे प्रश्न येऊ शकतात. ओके, आणि ज्यांना हिस्ट्रीमध्ये चांगले मार्क घ्यायचे आहेत आणि म्हणजे डीप स्टडी करायचा आहे, त्यांचे सोपे विषय झालेलेच सगळे, म्हणजे हिस्ट्रीमधला सोपा पार्ट झाला आहे, आता डीप नॉलेज पाहिजे त्यांना, तर हे व्यवस्थित तुम्ही पाठ करा चार्ट. ओके, 1866 ते 67 इथं कॅम्पबेल आयोग स्थापन करण्यात आला होता सर जॉन लॉरेन्स यांनी. तर इथं ओरिसामध्ये ओरिसा प्रांतातील दुष्काळाच्या चौकशी विषयक हा आयोग स्थापन केला होता. तर 1866-67 कॅम्पबेल आयोग आणि हा कुणी, तर सर जॉन लॉरेन्स. ओके, 1876 ते 78 रिचर्ड स्ट्रॅचे हा आयोग स्थापन केला होता आणि हा आयोग लॉर्ड लिटननी केला होता. ओके, लिंटननी केला होता. हा महत्त्वाचा आहे. आपली हीच पेअर आपला आन्सर होतं. ओके, तर मुंबई, म्हैसूर, हैदराबाद आणि वायव्य प्रांतात जे दुष्काळ पडले होते ह्याच्या संदर्भात हा आयोग त्यांनी स्थापन केला होता. 1876 ते 78 रिचर्ड स्ट्रॅचे आयोग. तर हा लॉर्ड लिटन यांनी स्थापन केला होता. महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतात. 1883 ब्रिटिशांनी दुष्काळ संहिता जाहीर केली होती. तर त्यावेळेस कोण व्हॉइसरॉय होतं, तर लॉर्ड रिपन. ओके,
1896-97मध्ये सर लिऑल आयोग त्यांनी स्थापन केला होता. तर एग्लिन दुसरा तर यांनी हा लिऑन आयोग स्थापन केला होता. वायव्य प्रांत बिहार, पंजाब, मुंबई, औंध इथं दुष्काळ पडला होता आणि त्यामुळं ही सर लॉयन आयोग स्थापन केला होता. ओके, तुम्हाला थोडंफार हे बोर होत असणार आहे, ऑब्वियस आहे, कारण हा पार्ट एवढा इंटरेस्टिंग नाही आहे, कारण हा पाठांतराचा विषय आहे. मात्र थोडं कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला हातातले मार्क आहे ते सगळे. असं व्हायला नको परत एक्झाममध्ये की आपण हा पार्ट करू शकलो असतो आणि लेक्चर पण अवेलेबल होतं, मात्र तुम्ही आळस केला आणि तुम्हाला मार्क नाही पडले. असं व्हायला नाही पाहिजे. एका मार्कनी आता प्रीमध्ये एवढं मॅटर नाही करणार, मात्र प्री क्रॅक होण्यासाठी 1 मार्क मॅटर करतो. ओके, मेन्समध्ये एक मार्कवरती तुमचं एक रँक डिपेंड असतो. 1 मार्क जरी कमी पडला तर मग परत आयुष्यभर तुम्हाला वाटत राहील की थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, DYSP झालो असतो किंवा बाकीच्या पोस्ट भेटल्या असत्या हायर रँक. तर असं व्हायला नको, त्यामुळं आपल्याला एक मार्कसुद्धा महत्त्वाचा आहे. ओके, तर 1899 ते 1900 ह्याच्यामध्ये जो दुष्काळ पडला होता तर हा लॉर्ड कर्झन यांनी सर मॅकडॉनल्ड आयोगाची स्थापना केली होती. हा आपल्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. ओके, तर त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल. इथं अयोग्य जोडी कुठली आहे तर लॉर्ड रिपन यांनी दुष्काळावर उपाय सुचवण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅचे हे आयोग नेमला होता, तर हे चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयनी केली? तर संस्थानिकांना त्यांच्या सदना ह्या परत देण्याची घोषणा कुणी केली आहे? ऑप्शन आहेत लॉर्ड एग्लिन पहिला, जॉन लॉरेन्स, डलहौसी आणि कॅनिंग. तर लॉर्ड कॅनिंग यांनी ही घोषणा केली होती की संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्यात येतील. ओके, महत्त्वाचा प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो. सॉरी, पुढचा प्रश्न बघू. सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता पुढीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला समजले जाते? ओके, सहिष्णू धोरणांचा पुरस्कर्ता. तर खाली 4 ऑप्शन्स आहेत, याचा आपला आन्सर आहे लॉर्ड एग्लिन पहिला. तर हे त्याचं उत्तर आहे. त्याला सहिष्णू धोरणांचा पुरस्कर्ता असं म्हणून ओळखलं जातं. ओके, पुढचा प्रश्न बघू. व्हाईसरॉय लॉर्ड डफरीनच्या काळातील काही घटना पुढे दिलेल्या आहेत आणि त्यापैकी अयोग्य कोणती ही आपल्याला ओळखायची आहे. ओके, तर पहिली घटना आहे म्हणजे पहिला ऑप्शन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना. तर ही लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये झाली होती. दुसरा पर्याय आहे चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हे पण करेक्ट आहे. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा जो 50वा वर्धापन दिन होता तर याचं आयोजनसुद्धा याच्याच काळामध्ये झालं होतं. हे पण करेक्ट आहे. प्लेगची साथ आली होती, तर हे आपलं उत्तर राहील. ही अयोग्य घटना आहे. त्याच्या काळामध्ये अशी प्लेगची साथ कुठली आली नव्हती. इथं आपल्याला फोकस त्याच्या काळातल्या घटनांवरती द्यायचा आहे, म्हणून हा क्वेश्चन तसा मेन्शन केला आहे. तर त्याच्या काळात ज्या 3 घटना घडल्यात या पर्यायामध्ये त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, पक्षाची स्थापना त्याच्या काळातच झाली होती. ओके, व्हिक्टोरिया राणीचा जो 50वा वर्धापन दिवसचा त्याचं आयोजन होतं ते पण ह्याच्याच काळात झालं होतं. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा कोणाच्या काळात संमत झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉर्ड कर्झनच्याच काळात हा प्राचीन स्मारकांच्या संरक्षणाचा कायदासुद्धा संमत झाला होता. ओके, लक्षात ठेवा, एक्झाममध्ये बनू शकतो हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघू. 1857च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी डॅश डॅश म्हणजे डॅश डॅश व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे किंवा प्रामुख्याने कारणीभूत मानायला हवे. तर कुठला व्हाईसरॉय होता ज्याचं आक्रमक धोरण होतं 1857च्या उठावासाठी? तर तो व्हाईसरॉय लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी यांनी बरंच आक्रमक विस्तारवाद दाखवला होता आणि हेच कारण या 1857च्या उठावासाठी म्हणजे उठावाला कारणीभूत ठरता येईल. ओके, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? तर हा प्रश्न आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितला आहे. तर याचा आन्सर आहे लॉर्ड मेयो. ओके, पुढचा प्रश्न बघू. चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली 1886 भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास जाते? तर हा आपण आपल्या आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे रिपीट केलेलं आहे, मात्र हा इम्पॉर्टंट प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डफरीन. तर लॉर्ड डफरीनच्या काळामध्येच चार्ल्स
अचिस्टनच्या अध्यक्षतेखाली 1886ला भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न बघू. मानवतावादी दृष्टिकोन व भारतीयांबद्दल आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेल्या व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदारमतवादी व्हॉइसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्याव्यास किंवा कोणाचे नाव घ्यावे. ओके, तर खाली 4 ऑप्शन्स आहेत: लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग का लॉर्ड डफरिन. तर लॉर्ड डफरिन याचे हे जे वरती सगळे वाक्य जे दिलीत हे लॉर्ड रिपनशी संबंधित आहेत. तर लॉर्ड रिपन हे याचा आन्सर राहील. ओके, त्याला मानववादी दृष्टिकोन किंवा ह्याला भारतीयांबद्दल आस्था होती आणि त्याच्यामुळे त्याची लोकप्रियता सुद्धा वाढली होती. ओके, लॉर्ड रिपनची. पुढचा प्रश्न बघू. लॉर्ड रिपनच्याच कारकिर्दीत गाजलेले 1883चे एल्बर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते? तर खाली 4 बाबी दिल्यात आणि त्याचे ऑप्शन्स. तर पहिला आहे, भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपियांचे खटले चालवण्याचा अधिकार. म्हणजे जे भारतीय न्यायाधीश आहेत यांना युरोपियन ज्या लोकांनी गुन्हे केलेत किंवा ज्यांच्यावरती खटले दाखल आहेत यांचा खटला चालवण्याचा अधिकार त्यांनी दिलाय का? पर्याय आहे ब आहे, युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालवण्याचा अधिकार. आहे, भारतीयांना द्यायची शैक्षणिक सुधारणा आणि भारतीयांना द्यायची आर्थिक सुधारणा. तर कुठला त्यातला पर्याय आहे? तर खाली पर्याय आहेत फक्त बरोबर, आणि बरोबर, क बरोबर का सर्व बरोबर. तर ह्याचा आन्सर आहे फक्त बरोबर. ओके, तर भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार सुद्धा या लॉर्ड रिपनच्याच काळात भेटलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 1882 साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले? तर लॉर्ड रिपननी हे विल्यम हंटर कमिशन नेमले होते भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत सगळे. तुमचं व्हॉइसरॉय अतिशय छान पद्धतीने कव्हर होईल. लक्ष द्या व्यवस्थित. लेक्चर 2दा बघा. ओके, एकदा जरी तुम्हाला थोडंसं लेंदी वाटलं मात्र लगेच दुसऱ्या वेळेस पण बघा आणि हे पॉईंट नोट डाऊन करा. पुढचा प्रश्न बघू आपण. 1877च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास भारतीय सम्राज्ञी किंवा केसरे हिंद किताब कोणी दिला? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉर्ड लिटन याने हा किताब दिलेला आहे. ओके, म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न बघू. 1905ची बंगालची वादग्रस्त फाळणी लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत झाली असली तरी फाळणीची मूळ संकल्पना 1896 मध्ये डॅश डॅश याने मांडली होती. ओके, तर याचा आन्सर आहे लॉर्ड विल्यम वार्ड. तर यांनी ही संकल्पना मांडली होती 1896 मध्येच. यांनी 1905 मध्ये खऱ्या अर्थाने फाळणी झाली लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत. तर इथं चांगल्या पद्धतीनं तुमचे दोन्ही पॉईंट्स पण कव्हर होतील की फाळणी कुणाच्या काळात झाली, कोणत्या साली झाली आणि याची मूळ संकल्पना कुणी मांडली होती. तर लॉर्ड विल्यम वार्ड यांनी. ओके, अतिशय डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आहेत यामध्ये सगळे. मात्र हे जरी हे कव्हर केले तुम्ही की तुमचा बऱ्यापैकी पार्ट कव्हर होऊन जाईल. ओके, पुढचा पार्ट बघू. डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली. तर खाली ऑप्शन्स आहेत 4: महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले का महात्मा फुले. तर लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली होती. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण? तर हा एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फार हार्ड प्रश्न होऊन तुमचं थोडंसं वाटलं असेल की आपल्याला काहीच येत नाही आहे, कॉन्फिडन्स थोडासा लो झाला असेल. मात्र असा विचार करा की आपल्याला याच्यातून बरंच काय काय शिकायला भेटणार आहे, तरच आपला कॉन्फिडन्स गेन होईल. ओके, तर याचा आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचे सोपे प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये बनू शकतात. पुढचा प्रश्न बघू. 1911 मध्ये लॉर्ड डलहौसीने भारताची राजधानी कोलकात्याहून डॅश डॅश येथे हलवली. तर हा फार कॉमन प्रश्न आहे. त्यांनी दिल्ली इथं आपली राजधानी हलवली होती किंवा कोलकात्याहून दिल्ली इथं आणली होती. तर हे कुणाच्या काळात झालं? 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग्सनच्या. ओके, लॉर्ड हार्डिंग्सनच्या काळामध्ये असं झालं होतं. पुढचा प्रश्न बघू.
सर्वसाधारणपणे डॅश डॅश या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीपासून भारतातील ब्रिटिश सत्तेच्या ऱ्हास किंवा त्याचा ऱ्हासाला प्रारंभ झाला असे मानले जाते. ओके, तर कुठल्या व्हॉइसरॉयच्या काळापासून असं भारतामध्ये त्यांची सत्ता ऱ्हास होत होती? तर लॉर्ड कर्झनच्या काळापासून. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. लॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा मंजूर केला. डॅश डॅश कमिशनच्या शिफारशी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या या कामासाठी. ओके, म्हणजेच लॉर्ड कर्झनने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा मंजूर केला होता आणि कुठल्या कमिशनच्या शिफारशी या कामासाठी त्याला अतिशय महत्त्वाच्या ठरल्या? तर थॉमस रेल कमिशन हे या कामासाठी त्याला अतिशय फायदेशीर ठरल्या किंवा महत्त्वाच्या ठरल्या. तर महत्त्वाचा प्रश्न आहे थॉमस रेले कमिशन. ओके, आपण एकदम इम्पॉर्टंट असे इथं प्रश्न कव्हर केलेत आणि लेवल एकदम हाय होती. तुमच्या एक्झामसाठी चांगली रिव्हिजन पण झाली असेल आणि तुम्हाला बराचसा पार्ट इथं व्हॉइसरॉयचा कंप्लीट पण होईल. ओके, तर पुढं पण आपण असेच लेक्चर्स बनवू आणि असेच थोडेसे टॉपिक कव्हर करत राहू. तर एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. खूप चांगला अभ्यास करा आणि खूप डीप अभ्यास करा. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.